तर आत्ता मी आहे उज्जैन परिसरात आणि उज्जैन मंदिरात मी आहे. माझ्या मागे मंदिर आहे आणि मी आहे गेट नंबर 1 मध्ये आणि माझ्या मागे तुम्ही बघताय बघा शीघ्र दर्शन सुविधा. जर तुम्हाला लवकर दर्शन घ्यायचं असेल तर 250 रुपयाचं तिकीट काढून तुम्ही या ठिकाणाहून दर्शन घेऊ शकता. आणि माझ्या उजव्या बाजूला ही जी लाईन लागलेली आहे ही भस्म आरतीसाठी लाईन लागलेली आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन तिकीट बुक केलं तर तुम्हाला 2 दिवस लागतात. तुम्हाला आदल्या दिवशी येऊन इथं तिकीट बुक करावं लागतं आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला तुम्हाला भस्म आरती भेटते. त्यासाठी जाण्याचा हा जो मार्ग आहे तर तुम्ही या ठिकाणाहून आतमध्ये जाऊ शकता. जर तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन तिकीट पण बुक करू शकता. भस्म आरती जर तुम्ही उज्जैनला कधी आलात तर भस्म आरती नक्की करा, इथं राहा आणि जो अनुभव येईल तो अनुभव एकदम वेगळाच असेल. महादेवांचा जो शृंगार आहे तो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सुंदर असा एक्सपिरियन्स मी आज घेतलेला आहे आणि मला खूप असा आनंद झालेला आहे कारण की मी आज भस्म आरती केलेली आहे. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती. उज्जैनला बरेच लोक येतात, ज्योतिर्लिंगामुळे वेळ भेटत नाही बऱ्याचशा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी. पण तुम्ही ज्यावेळेस उज्जैनला येता त्यावेळेस आजूबाजूचा जो परिसर आहे तो मी बाकीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलाच आहे. पण त्याचबरोबर तुम्ही भस्म आरतीचा नक्की अनुभव घ्या. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा. तर आत्ता वाजलेलेत रात्रीचे 12 आणि मी तयारी करत आहे भस्म आरतीला जाण्यासाठी. त्यासाठी मी घातलेली आहे साडी. तर फटाफट आता आवरून मी निघणार आहे 12:30-1ला, कारण की त्या ठिकाणी खूप लाईन असणार आहे. तर माझं मी आवरलेलं आहे आणि ओमकार पण त्याचं आवरत आहे. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 1 आणि आम्ही आलेलो आहे मंदिराजवळ. तर आता इथून मी जाणार आहे मंदिरामध्ये. त्याआधी ही जी लाईन आहे ही लाईन तुम्ही पाहताय ही आहे भस्म आरतीचं जे एंट्री पास आहे ते मिळवण्यासाठी. बरीच लोक रात्री 11:30 पासून या ठिकाणी लाईनला लागतात आणि त्या लाईनला लागल्यानंतरनं आतमध्ये एंट्री तुम्हाला 2 वाजता मिळते. तर ही लाईन पाहू शकता बघा, खूप लांब लांबून लोक येतात, लाईनमध्ये थांबतात. आणि आता जानेवारी महिना असल्यामुळे थंडी ही भरपूर आहे आणि या थंडीच्या कडाक्यामध्ये ही लोक बघा कशी थांबलेली आहेत. आणि सगळ्यांनाच माहीत आहे की महादेवांना जर भेटायचं असेल तर असं सहजासहजी आपण भेटू शकत नाही. त्यासाठी आपल्याला लाईनमध्ये थांबावंच लागतं आणि वाट ही पाहावीच लागते. तर आत्ता वाजलेत पहाटेचे 1:47 आणि आम्ही सगळेजण बघा अशा लाईनमध्ये थांबलेलो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला थोडा वेळ बसायचं आहे, त्याच्यानंतर हे लोक आपल्याला आतमध्ये सोडणार आहे. मी पहिल्यांदाच उज्जैनमध्ये आल्यामुळे भस्म आरती मला कशी होते ती पाहायची होती, त्यामुळे मी जरा लवकरच आले होते. भस्म आरती मला अगदी जवळून पाहायची होती, पण इथे येऊन पाहते तर काय भरपूर अशी गर्दी होती, खूप मोठी लाईन होती. आतमध्ये खूप सारे लोक बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि बाहेर पण खूप मोठी लाईन आहे. जवळजवळ 2.5 ते 3 तास आम्ही या ठिकाणी वाट पाहिली, कारण की जे मंदिराचे दरवाजे होते ते 4 वाजता सकाळी उघडण्यात येणार होते. त्याच्यामुळे आपल्याला 4 वाजेपर्यंत या ठिकाणी बसायचं होतं. पहिल्यांदाच भस्म आरती पाहण्यास मिळणार याची ओढ मला लागलेली आणि असं झालेलं की कधी एकदाचे 4 वाजतात आणि कधी एकदाचे मंदिराचे दरवाजे उघडतायत. तर फायनली मी पोचले आहे मंदिरामध्ये आणि तुम्ही पाहू शकता समोर महादेवाचं जे शिवलिंग आहे ते दिसतंय. अतिशय अप्रतिम असं दिसत आहे बघा आणि खूप प्रसन्न वाटत आहे. आता महादेवांच्या शृंगाराला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर आपण पाहणार आहे महादेवांची भस्म आरती.
तर अशा प्रकारे आपली भस्म आरती घेऊन झालेली आहे. अतिशय सुंदर असा अनुभव होता. ओंकार, तुला कसा वाटला अनुभव? छान वाटलं. मग तू काय सांगशील आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांना काय सांगशील की तुम्ही उज्जैनला आले तर नक्की
भस्मारतीचा आनंद घ्या. म्हणजे तुम्हाला थोडंसं थांबावं लागतं. म्हणजे तुम्हाला रात्री 12:30पासून या ठिकाणी लाईन लावावी लागते आणि 12:30पासून तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागतं. त्यामध्ये ज्यावेळेस 4 वाजतात त्यावेळेस ते लोक आपल्याला आतमध्ये सोडतात, तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते. तर तेवढी वाट आपण महादेवांसाठी पाहू शकतो. त्याच्यामुळे हा जो उज्जैनचा व्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आत्ता इथून पुढे मी जाणार आहे ओंकारेश्वरला, त्याच्यामुळे तो पण व्लॉग तुम्ही नक्की पहा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.